गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचायला रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची प्रसूती जंगलातील रस्त्यात उघड्यावर करावी लागलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जांभळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। स्थानिकांच्या मदतीने महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रामध्ये पोहोचवण्यात आलं। जांभळे गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी अवघ्या 2 किलोमीटरचा रस्ता आहे, परंतु तो देखील तयार अवस्थेत नाही। त्यामुळे या गर्भवती महिलेला पायीच आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जात असताना तिची रस्त्यातच प्रसूती भीड त्यानंतर अहिल्यानगर अनेक घटना घडतायत। कोणाच्या यांनी कधी मला सांगितलं नंबर ते सगळे मला सांगायला लागले असं झाले। हिंसाचाराचा कौटुंबिक अत्याचाराचा महिलांना सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेच्या या अनास्थेचा देखील महिलांना अशा पद्धतीने सामना करावा लागत असल्याचं आज महाराष्ट्रामध्ये वरचेवर दिसून येत आहे। पावडर बिडून टाकले नंबर कोणाच्या अहिल्यानगरात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचायला रस्ता नसल्यामुळे या आदिवासी गर्भवती महिलेची प्रसूती जंगलातील रस्त्यात उघड्यावर करावी लागली। 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये देखील बोरमळी गावच्या एका महिलेवर वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यामुळे रस्त्यातच प्रसूती तिची झाली होती। तर बीड मध्ये देखील रस्ता नसल्यानं प्रसूतीसाठी महिलेला 1 किलोमीटर चक्क बाजेवर नेण्यात आल्याची घटना महाराष्ट्रानं पाहिली होती। आज अहिल्यानगर मधली ही दृश्य जळगाव, बीड आणि अहिल्यानगर मधल्या या 3ही घटना ज्या आहेत त्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत, प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये अंजन घालणाऱ्या आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तर ही 3 दृश्य आपली यंत्रणा किती अकार्यक्षम आहे ते दाखवणारी आहेत। अहिल्यानगरमध्ये एका महिलेला उघड्यावर भर रस्त्यात एका बाळाला जन्म देण्याची वेळ आली, तर जळगावमध्ये देखील आपण बघतोय रस्ता नसल्यामुळे अँब्युलन्स मिळाली नसल्यामुळे जळगावमध्ये देखील एका महिलेला तिच्या या महिलेवर बाळा प्रसूतीची वेळ जी आहे ती रस्त्यातच करण्याची आली होती। तर बीडमध्ये बाजेवर 1 किलोमीटर पर्यंत या गर्भवतीला घेऊन जावं लागलं।